आपल्याला पायथागोरसचं प्रमेय बघायचं. कोणचं? पायथागोरसचे प्रमेय. चला आज आपल्याला काय बघायचंय? पायथागोरसचं प्रमेय. लक्षात ठेवा या ठिकाणी लिहिले पायथागोरसचं प्रमेय. याचं सूत्र काय? कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. आता या ठिकाणी मी एक त्रिकोण काढलाय. या त्रिकोणातील ही जी बाजू असेल हिला आपण म्हणूया कर्ण. महाभारतातला कर्ण आहे. महाभारतातला कर्ण जो आहे तो सगळ्यात दानशूर कर्ण होता असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर खालची जी बाजू आहे हिला म्हणायचं आपण पाया. बरोबर आहे. घराचा पाया दिसतो काय? याचा पाया. पाया म्हणजे खालचा आहे. ठीक आहे. ही उंची सगळ्यांनाच कळते. ही काय आहे? उंची. ठीक आहे. किंवा मग आपण आता कोणताही कर्ण घेतला कोणता आता तसा हा कर्ण जो आहे याच्याकडे जर आपण बघितलं तर हा काटकोन आहे. काटकोन म्हणजे काय? काटकोन त्रिकोण जर म्हटलं ज्या त्रिकोणाचं एक माप 90 अंश असते त्या त्रिकोणाला आपण काय म्हणायचंय? काटकोन त्रिकोण असं म्हणायचं. ही जी बाजू आहे ही काटकोन त्रिकोणाची लक्षात ठेवा. चालेल काय हरकत नाही. पुढे बघा या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचंय? पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय? पायथागोरसचे प्रमेय म्हणजे काय? आता या ठिकाणी आपण जर इकडे जर बघितलं तर हा ही जी तिरकी रेषा असते याला कर्ण म्हणायचे. खालची बाजू असते पाया, वरची बाजू असते उंची. आता याच्यामध्ये खासियत काय आहे? या कर्णाचा जर वर्ग केला, ह्या कर्णाचा जर वर्ग केला तर याच्या वर्गाचं जे काही माप येईल ते माप ह्या दोन्ही उंचीचं आणि पायाचा वर्ग केल्यानंतर आणि त्यानंतर या दोघांची काय केल्यानंतर बेरीज केल्यानंतर जी संख्या येईल ती संख्या या कर्णाच्या आलेल्या संख्ये एवढी असते. जर असं असेल तर ते पायथागोरसचं प्रमेय आहे. असं नसेल तर ते पायथागोरसचं प्रमेय राहणार नाही. जसे की आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण जर या ठिकाणी कर्ण जर घेतला या ठिकाणी समजा आपण आपल्याला आता काय काढायचं? समजा कर्ण काढायचं आहे. काय काढायचंय? कर्ण हा आपला काढायचा आहे. आपण कर्ण काढायचा आहे. समजा या ठिकाणी आपण उंची घेतली 4 आणि पाया घेतला 3 सेंटीमीटर. काय घेतला आपण? उंची घेतली 4 सेंटीमीटर आणि या ठिकाणी पाया घेतला 3 सेंटीमीटर. तर आपला कर्ण काढा म्हटलं तर मग आपल्या या ठिकाणी कर्ण आपल्याला दिलेलं नाही म्हणून आपण कर्ण समजून घ्यायचा x. काय समजून घ्यायचा? x. मग म्हणून मग या ठिकाणी x चा वर्ग. ठीक आहे बरोबर. उंची काय घेतली आपण या ठिकाणी? 4. मग 4 चा वर्ग. ओके 4 चा वर्ग घेतला. त्यानंतर अधिक पाया किती त्या ठिकाणी? 3. पाया घेतलाय आपण 3. मग या ठिकाणी 3 चा वर्ग घेतला. चला आता या ठिकाणी x चा वर्ग म्हणजे या ठिकाणी जसं तसं याचा वर्ग आपण काही निघालेला नाही म्हणून तसंच केलं. x चा वर्ग निघत नाही असा. त्यानंतर या 4 चा वर्ग काढला आपण. 4 चा वर्ग काढला तर तो 4 चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे 4 किती वेळेस 2 म्हणजेच 4 चा वर्ग जर केला आपण 4 चा वर्ग 4 चौक 16 अधिक 3 चा जर वर्ग केला आपण 9 असं या ठिकाणी होते. चला मग या ठिकाणी हे जसं प्रत्येक जी बाबे असते ती बाब अशी खाली उतरत चालायची गणितामध्ये. गणितामध्ये एका स्टेपला एक अंक असतो, एक गुण असतो, एक लक्षात ठेवा. त्यानंतर मग आता या दोघांची काय केली? बेरीज केली. 16 आणि 9ची बेरीज केली. मला बेरीज चिन्ह दिसतंय ना? बेरीज केली. 16 आणि 9 झाली. या ठिकाणी 25 ही संख्या आलेली आपली. आता या ठिकाणी या इथं वर्ग दिलेला आहे तर इथं वर्ग दिलेला आहे म्हणजे दिलेली संख्या जर आपण बघितली तर इथं वर्ग काढून आपण असं लिहायचं. किती लिहायचंय? वर्ग काढून याचा वर्ग काढला समजा x केलाय आणि नंतर 5 याचा वर्ग जर काढला आपण तरी कोणत्या तरी संख्येचा वर्ग असेल. ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग? 5 चा वर्ग आहे. या ठिकाणी ही जी संख्या आहे हिचा जर वर्ग काढला आपण तर ही 5 ही येत असते. या प्रकारे हे जे काही माप आलेलं आहे हे माप म्हणजे या ठिकाणी हे माप जे आहे ते इथं कर्ण जे येते 5 असेल एक लक्षात ठेवा. माती महत्वाचं एकच काय झालं आता x माप x जे माप आले ते 5 आले म्हणजे कर्ण आपला 5 आला. आपलं सूत्र काय सांगते? पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय? कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काय करूयात? या गणित असंच ठेवलं. मग आपला कर्ण किती आलाय? तर आपल्याला कर्ण आलाय 5. ठीक आहे. कर्ण घेतला आपण 5 चा वर्ग.
ठीक आहे. आता बघा त्यानंतर उंची काय घेतलेली आपण 4. मग या ठिकाणी घेतला आपण 4चा वर्ग. ओके, हे अधिकचं चिन्ह. पाया किती आपले 3. आपण घेतलं या ठिकाणी 3चा वर्ग. ओके, आता सगळ्याचा 5चा वर्ग काढला किती आला? 5 5 25. 4 4 4 या अधिकचं चिन्ह. दोघांची बेरीज करा बरं. 25 किती आली? 25. ही 25 येते आणि याचं 25 तर 25 आहे. म्हणजे हे जर दोन्हीकडे जर समजा इकडे 25 आणि इकडे जर 25 आले तर समजून घ्या हे जे काही प्रमेय आहे ते कशाचं प्रमेय आहे? जर समजा दोन्हीकडे जर सारखं आलं नाही तर समजून घ्या ते पायथागोरसचं प्रमेय नाही. ओके.